पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. पहिले म्हटलं त्यांनी जे आरोप केले ते सर्वात चुकीचे आरोप आहेत. कारण पेशंटची ट्रीटमेंट जी आहे ना ती डॉक्टर MD फिजिशियन जे आहेत आपल्याकडे डॉक्टर तेजस्विनी आणि डॉक्टर ऋषभ त्यांनी केले आणि न्यूरो फिजिशियन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पेशंट आमच्याकडे कार्डियक इव्हॅल्युएशनसाठी आलाच नव्हता, तो आला होता कन्व्हर्जनसाठी, अकडीसाठी तो आमच्याकडे आला होता आणि कन्व्हर्जनची आमच्याकडे ट्रीटमेंट झाली त्याची. आणि तसं प्रॉपर आमच्याकडे मेडिकल एव्हिडन्स सुद्धा आहे. त्यांनी आरोप लावलेले आहेत की त्यांच्यावर उपचार चुकीचा झालेला आहे. त्यानंतर त्यांनी तुमच्याकडून ज्या गोळ्या कन्सल्ट करण्यात आल्या होत्या त्यांचं म्हणणं असेल की इतर जो डॉक्टर आहेत त्यांनी ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली त्यांच्या छातीवर 35% आणि पायावर 14% पडले. या सगळ्या गोष्टीनंतर त्यांनी 8 लाख रुपये देखील खर्च केला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु एक मिनिट आहे, त्यांचं ते झाल्यानंतर त्यांनी असं म्हणणं की ह्याच्या आधीच्या तुमच्या ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट ही योग्य झाली नाही. या गोष्टींकडे कसं स्पष्टीकरण देऊ सर? सर्वात चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, आम्ही जी ट्रीटमेंट केली ती न्यूरोसाठी केली आहे, कार्डियकसाठी केली नाही. त्यावेळेस कार्डियक इव्हॅल्युएशनसाठी आम्ही वारंवार त्याला सांगितलं होतं की बाबा तुझा 2D इको आणि कार्डियक एन्झाईम कर. परंतु तो डेली बेसिसवर माझ्या प्रत्येक ड्युटीमध्ये म्हणजे मॉर्निंग इव्हनिंग नाईट मध्ये प्रत्येक वेळेस त्याने अवॉइड केलं. तसं आमच्याकडे लेखी सुद्धा त्याचा आहे, स्टेटमेंट सुद्धा आहे की आम्हाला कार्डियक कोणतंही इव्हॅल्युएशन करायचं नाही. तरी सुद्धा त्याच्या ECG मध्ये बदल असताना सुद्धा आम्ही त्याला वारंवार सांगितलं. परंतु मला जर छातीत दुखतच नाहीये तर मला तुम्ही ट्रीटमेंट का देतायत, माझा अननेसरी खर्च का वाढवताय असं त्यांचं म्हणणं. येस. आणि तो क्रोनिक अल्कोहोलिक आहे सर. माझ्याकडे सायकॅट्रिस्टला हिस्ट्री देताना त्यांनी लिहिलंय आणि त्यांच्या हिस्ट्रीमध्येही त्यांनी लिहिलंय. डॉक्टर राहुल भातांबरे म्हणून त्यांनी सुद्धा लिहिलंय त्यांच्या सायकॅट्रिस्ट, तो डेली बेसिसवर अल्कोहोल घेतोय. ज्यावेळी डॉक्टर तुम्ही त्यांना डिस्चार्ज दिला काय सल्ला दिला होता का? ऑब्व्हियसली दिला होता. त्याच्यामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे की बाबा तू जाऊन काही ब्लड टेस्ट आहे आणि कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन आहे. सर यामध्ये आणखीन एक येत आहे की ECGच्या टेस्टच्या रिपोर्टमध्ये जे रिपोर्ट तुम्ही सादर केलेत आणि जे इतर डॉक्टरांकडे जे गेले त्यामध्ये तफावत आढळून आली, या संदर्भात काय सांगा? सर जनरली काय होतं, ECG म्हणजे एक ECG बद्दल जर बोलायचं म्हटलं तर ECG कधीही आता जो चेंजेस आहे तो 1 तासानंतर राहील असं नाही ना, बिलकुल नाही. ECG मध्ये कधीही म्हणजे कोणत्याही क्षणी चेंजेस होऊ शकतात कार्डियक अरेस्टमध्ये. आणि पेशंटला ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं की बाबा तुझं कार्डियक प्रोफाइल करणं फार गरजेचं आहे आणि तो महत्वाचा आहे. पेशंट आणि त्यांच्यासोबतचे नातेवाईक पेशंट सोबत जे होते तर आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून, मॅनेजमेंटच्या माध्यमातून किंवा डॉक्टरच्या माध्यमातून कशा प्रकारचं समुपदेशन? सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट कोणत्याही लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये इंटरफेअर करत नाही. कारण करतात इंटरफेअर कोण? फक्त ट्रीटिंग डॉक्टर. आणि ट्रीटिंग डॉक्टरने त्यांना पूर्णपणे व्यवस्थित काउन्सिलिंग केली होती. असं आहे. सर डिस्चार्जच्या पूर्वी नेमके काय काय गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं जेणेकरून या सगळ्या गोष्टी जे तुमच्यावर आरोप करतात ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने टाळू शकता? नाही, सगळ्यात महत्वाचं सगळ्या गोष्टी त्याला काउन्सिलिंग केलेल्या आहेत. त्याच्या कार्डियक बद्दल केलंय, त्याच्या न्यूरो बद्दल केलंय, त्याचं आम्ही इव्हन सायकॅट्रिस्ट ओपिनियन सुद्धा घेतले. का तर तो कंटिन्यू इथे या ठिकाणी ज्या पद्धतीत त्याची 2 ते 3 दिवसांमध्ये वागणूक होती ती फार इरिलिव्हंट होती. लक्षात, त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीमध्येही एकजूट नव्हती आणि ते म्हणजे अननेसेसरी वादविवाद करत होते. आम्हाला डिस्चार्ज द्या. आता आम्ही एक सर्टन लेवल पर्यंत काउन्सिलिंग करू शकतो. आम्ही म्हणजे आम्ही समजू शकतो एखाद्या पेशंटला, आम्ही बळजबरी नाही करू शकत. सर कि आपने जो भी इसमें लिखा है उन्हें पर्टिकुलर एक एक चीजें समझा ही नहीं है. उनका ये कहना है कि अगर आपको थोड़ा भी ये चीज का आभास था कि ये इतनी गंभीर बीमारी इन्हें हो सकती है और अगर आप फैमिली को बताते तो वो क्यों यहाँ से डिस्चार्ज लेके जाती? एक मॅडम मी तुम्हाला सांगतो, पेशंटला प्रत्येक गोष्ट समजून सांगण्यात आली. 2D इको का गरजेचा आहे, कार्डियक एन्झाईम्स का गरजेचे आहे, MRI का गरजेचा आहे, EEG का गरजेचा आहे. परंतु पेशंटने प्रत्येक गोष्टीला रिफ्यूज केले. इव्हन दो सेकंड डेला तो एवढंही बोलला की आम्हाला ट्रीटमेंटच करायची नाही, मी पैसे कोणतेही भरणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. पेशंटला अनेक आजार असल्याचे आपल्या Day 1 लाच काउन्सिलिंग केली होती त्याला. आणि त्या एका आजारावरती फक्त त्यांनी ट्रीटमेंटचा फोकस केला, इतर आजार टाळले आणि हे गंभीर परिणाम नंतर त्याला दिसणारच ना की कोणतीही गोष्ट साधी नाहीये. आम्ही त्याला प्रॉपरली इव्हन त्याला आम्ही ऑन ऍडमिशन या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, वारंवार प्रत्येक ड्युटीमध्ये समजून सांगितल्या, माझ्या ड्युटी डॉक्टरांनी समजून सांगितलं, न्यूरोने पण समजून सांगितलं आणि कार्डियकने पण समजून सांगितलं. पण जर पेशंट रिफ्युजच करतोय प्रत्येक गोष्टीला तर आम्ही बळजबरी नाही करू शकत ना. इव्हन तो डिस्चार्ज झाला प्रॉपर अनइव्हेंटफुल डिस्चार्ज झालाय. अनइव्हेंटफुल म्हणजे कोणत्याही प्रॉपरची जब यहाँ रहा, जब आपने कितने डॉक्टरों से उसका कंसल्ट करवाया था? 4 डॉक्टर से. MD फिजिशियन, ENT सर्जन, न्यूरो फिजिशियन एंड साइकेट्रिस्ट. यही उसका कहना है कि जब 4 डॉक्टर को आपने बुलाया था तो अगर आप उसे इतनी गंभीर समस्या बताते तो वो 5वां भी डॉक्टर आपसे बुलवा. मैडम वो रिफ्यूज कर रहा है मैडम, उसने Day 1 से रिफ्यूज किया है, मेरे को नहीं कराना है.
ENT भी हमने सर, हाँ यामध्ये तुम्ही जसं बोलले की त्यांनी बिल जो आहे ते भरायला इन्कार केला. हम्म. त्याच्यानंतर ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट केली. हम्म. त्या ट्रीटमेंटमध्ये जवळपास त्याचा 8 लाख रुपये खर्च झाला. हम्म. या मी तुम्हाला वारंवार का सांगतोय की हा कुठला द्वेष नाहीये की तुमच्या विरोधात असलेला कट नाहीये. हम्म. हा त्याची खतखत आहे. त्याची खतखत काय, जर मी पैसे देतोय तर माझा इलाज व्हायला पाहिजे, पण बरोबर. तुम्ही चुकीचा केला असं त्याचा म्हणजे ह्यात तफावत समजा. नाही ऐका ना, एखाद्याचा आरोप समजा. कोणत्याही डॉक्टरला कोणत्याही हॉस्पिटलला असं वाटत नाही की पेशंटला चुकीची ट्रीटमेंट द्यावी किंवा पेशंटने नंतर आपल्यावर एलिगेशन करावे. शेवटी त्याची मेहनत असते, तो एक रेप्युटेशन असतं आणि तो लॉंग टर्म टिकवायचं असतं. पेशंट त्यावेळेस काय बोलतो आणि आम्ही त्यावेळेस काय ऍक्शन घेतो त्याच्यावर डिपेंड आहे. त्यावेळेस जर त्याने सगळ्या गोष्टी रिफ्यूज केल्या आहेत तर मग शेवटी त्याला पर्याय नाहीये, अशी गोष्ट आहे. ट्रीटमेंटला सहकार्य न करणं आणि नंतर आरोप करणं याकडे कसं या प्रकारची केसेस आहे. तुम्ही कसं पाहताय सगळ्या गोष्टींकडे? सर मी एक तुम्हाला सांगू का, ही सर्रास माझ्याकडे त्याचे कन्सेन्स आहे, माझ्याकडे त्याचे एव्हिडन्स आहे, माझ्याकडे ऑन पेपर सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या. बरं एक नाही, प्रत्येक डॉक्टरने मेन्शन केल्या. मी कायदेशीर याच्याने जाणारच आहे आणि तो जे काय एलिगेशन करतोय ते 100% चुकीचे. आणि जर तो असं बोलतोय की डॉक्टरने चुकीची मेडिसिन दिल्या, डॉक्टरनी चुकीची ट्रीटमेंट केली, तर ज्या डॉक्टरनी त्यांना सांगितलंय वॉटेवर जे कोणीही असो, मी वॉटेवर ते कोणीही असो, वारंवार ते तुमचं नाव घेतात. नाही सर ट्रीटमेंट मी हॉस्पिटल माझं आहे तर लोक मला ओळखतील ना, अगदी. आलं लक्षात. पण या ठिकाणी ट्रीटमेंट मी केलीच नाहीये. मी त्याला 18 तारखेला रात्री पहिल्यांदा भेटलो, 17 तारखेला तो ऍडमिट झाला होता. ठीक आहे. जर कोणत्या डॉक्टरांनी त्याला सांगितलं की ह्या दिलेल्या ट्रीटमेंटमुळे तुला साईड इफेक्ट झाले, तर मग त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवावे. थोड्या वेळात तुम्ही संभाषणामध्ये सांगितलं की ज्या डॉक्टरांनी रुग्णांना जे हे दिशा सांगितली की हे तुमचे गोळ्या औषध आहेत ते तुम्हाला हार्ट अटॅकचे सिम्पटम्स येण्याच्या उद्देशाने दिलेले आहेत की काय, असं त्याचा संभ्रम तयार झालेला. नाही चुकीचं काय त्यांचं म्हणणं होतं रुग्णाचं. मग या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा गोंधळ काय तुम्हाला सर ऐका, पेशंटला कोणीतरी मिसगाईड केलेलं आहे. बिईंग अ डॉक्टर या ठिकाणी जो 18 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय, माझ्याकडचे जे डॉक्टर आहेत ते जो 12, 15, 20 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स आहे, ते डॉक्टर चुकू कसे शकते? ऑन पेपर जर आम्ही एखाद्याला एखादी मेडिसिन लिहून देतोय तर ती चुकू कशी शकते? सर ऑफ रेकॉर्ड तुम्ही ही माहिती देखील दिली की तुम्ही त्या डॉक्टरांची चर्चा देखील केली की ज्यांनी या सगळ्या एलिगेशन्स लावलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? म्हणजे एखादा रुग्ण एखाद्या डॉक्टर प्रती असं भाषण करतो आणि त्या डॉक्टरांची चर्चा झालं नेमकं समोर काय हे आम्हाला पाहिजे. डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट ज्या डॉक्टरांकडे गेले होते त्या डॉक्टरांनी सगळं सांगितलं की असं स्टेटमेंट मी केलंच नाही. असेल तर त्याने मी ऑन पेपर लिहून देणार काहीतरी त्याने दाखव, ते प्रूव्ह करून दाखव. आणि मी तर म्हणेल की मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही याच्या डीप पर्यंत जावे आणि मी लिगली जातोय. आलं लक्षात, मी लिगली जातोय, तुम्ही जावं. आणि बघा शेवटी जो गिल्टी असेल त्याला आणि पेशंटला किंवा जो सफर झाला त्याला न्याय मिळाला असावा, तो किंवा मी, दोघांना न्याय मिळालाच पाहिजे. हा व्हिडिओच्या माध्यमातून समाजात एक शेवटचा संदेश काय असेल की या सगळ्या गोष्टींवर अफवा करतायत साई समर्थ अफवा आहेत. साई समर्थ हॉस्पिटल गेले 18 वर्षांपासून या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय आणि प्रॅक्टिस करत असताना या ठिकाणी सर्व्हिस देत असताना आपले मित्रही असतात, म्हणजे म्हणतात ना विरोधीही असतात. तर जर आम्ही डे बाय डे सायमल्टेनियसली ग्रोथ करतोय तर ती कोणाच्या पोटात दुखत असेल. बऱ्याच वेळेस आम्ही प्रॅक्टिस करत असताना आमच्याकडून काही पेशंटला एखाद्या वेळ म्हणजे म्हणतात ना कधी रिस्पेक्ट दिल्या गेली नाही, कधी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. लक्षात याही गोष्टी होऊ शकतात.